साईलीला मॅगझिन 1923 अंक 13 महाराजांची बोधपद्धती. गणेश दामोदर उर्फ दादा केळकर यांना महाराजांनी शिर्डी सच कायमचे ठेवून घेतले होते आणि त्यांचेही मन येथे असे रमले होते की काही केल्या शिर्डी सोडून जावे असे त्यांना कधीही वाटेना. त्यांचे कुटुंब 2 वर्षापूर्वी निर्बतले तरी ते एकटेच शिर्डीत राहत. त्यांचे मुलाने पुण्यास येऊन राहण्याविषयी आणि त्यांच्या बहिणीने वाईफ्स येऊन राहण्याविषयी पराकाष्ठा केली, पण दादा शिर्डी सोडून गेले नाहीत. मूळचीच प्रकृती साधारण अशक्त आणि अलीकडे बरीच वर्षे दमेकारी असल्यामुळे त्यांच्या अंगात विशेष त्राण राहिले नव्हते. तरी श्री समर्थाचे समाधीपुढे रामायण व भागवत 2 तास नित्य वाचित आणि नंतर मशिदीत जाऊन महाराजांच्या तस्बिरीपुढे 2 तास अतिप्रेमळ आणि मधुर भजन करीत. त्याशिवाय वाड्यातही पहाटेस भजन करीत आणि दुपारी पोथी वाचीत. एकंदरीत ते आपल्या काळाचा खरा सद्व्यय करीत असत. त्यांना गेल्या जानेवारीत महाराजांनी आपल्याजवळ नेले. ते मूळ वाईचे राहणारे असून फार कर्मठ असत. ते एकादशी करीत असत. एका एकादशीला महाराजांनी त्यांना बोलावले आणि त्यांना म्हणले, दादा, कोर्टल्याला जाऊन 2 बोकड घेऊन ये, म्हणजे आपण त्याची सागुती करू. दादानी असले काम कधी केले नव्हते. तरी पण गुरुजी आज्ञा शिरसामान्य करून दादा कपडे घालायला घरी गेले. कपडे घालून दादा मशिदीत गेले तेव्हा महाराजांनी त्यांना बोकड घेण्यासाठी रुपये दिले आणि आणखी जा असे म्हणाले. दादा महाराजांना नमस्कार करून निघाले. ते मशिदीच्या फाटकापर्यंत गेले तेव्हा महाराजांनी त्यांना फिरून हाक मारून म्हणले, दादा, तू कशाला जातोस? तुझ्याबरोबर गडी आहेत, त्या गड्यालाच पाठव. दादा बरे म्हणाले आणि गड्याजवळ रुपये देऊ लागले. तेव्हा महाराज म्हणाले, दादा, अरे आज एकादशी ना, आणि तू ब्राह्मण असून बोकड आणवून मला खाऊ घालतो. आणि खूप हसले आणि म्हणाले, आपल्याला बोकड बिकड काही नको. अर्थात महाराजांना बोकडाची गरजनसून गुरु आज्ञेची युक्ता पहावयाची नाही या तत्वाचा बोध ठसवावयाचा होता. महाराजांच्या कृपेने दादांच्या मनावर हा ठसलाच होता, पण महाराजांच्या वरील लीलेने कृत्रांच्या मनावरही तो ठसला. एकदा काही तरुण मंडळी महाराजांच्या दर्शनास आली होती. त्यांच्या मनात महाराजांचा फोटो घेण्याची उत्कंठा होती आणि त्यांनी त्यासाठी मुद्दाम कॅमेरा आपल्याबरोबर आणला होता. 2 दिवस राहिल्यानंतर त्यांनी आपला हेतू माधवराव देशपांडे यास कळविला. महाराज लिंडीतून परत येताना राव बहादूर साठ्याच्या वाड्याजवळ आले, म्हणजे त्यांना थोडे थांबण्यास विनंती करावयाची आणि तेवढ्यात महाराजांचा फोटो मंडळींनी घ्यावयाचा असा घाट माधवरावांनी घातला. त्याप्रमाणे कॅमेरा तयार करून मंडळी आणि त्यांचेजवळ माधवराव महाराजांची वाट पाहत उभे राहिले. महाराज आल्याबरोबर माधवरावास म्हणाले, श्यामा. माधवरावांना महाराज पुष्कळदा श्यामा किंवा श्यामराव या नावाने हाक मारीत. हे काय आहे? माधवराव म्हणाले, देवा, या मंडळीच्या मनात तुमचा फोटो घ्यावा असे आहे तर क्षणभर उभे राहा. महाराज म्हणाले, या पोरांना सांग, फोटो बिटो काही घेऊ नका, भीत पाडा म्हणजे झाले. असे म्हणून महाराज न थांबता निघून गेले. अर्थात फोटो घ्यावयाचा तो महाराजांच्या 3.5 हात देहाचा होता. तो देह म्हणजे महाराजांचे खरे रूप नसून अविद्यात्मक द्वैत्याचा भीतीने कोंडलेला मासमान देह होता. ही द्वैताची भिंत पाड, त्याशिवाय महाराजांचे खरे रूप समजणे शक्य नाही. ती भिंत पाडून महाराजांच्या खऱ्या रूपाचे चित्र भक्ताने आपल्या
पटलावर उठवावे हे महाराजांच्या शब्दाचे रहस्य असावे असे वाटते. एकदा मुंबईच्या एका नामांकित फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये काही वर्षे काम केलेले एक प्रभू गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यांनीही महाराजांचा फोटो काढण्याचा हेतूने आपल्याबरोबर कॅमेरा आणला होता व महाराजांना काही न सांगता फोटो घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी फोटो घेतला, पण जेव्हा काचेवर फोटो उमटला तेव्हा त्यात महाराजांचा चेहरा नसून फोटो काढणाऱ्याच्या गुरूचा चेहरा उमटला. हा अलौकिक चमत्कार पाहून त्यांना मोठे कौतुक वाटले आणि आपलीच उपासना आपण कायम ठेवली पाहिजे असा त्यांनी महाराजांच्या या लीलेपासून बोध घेतला. शिर्डीस काही महिने येऊन राहिलेल्या एका गृहस्थाचे मनात असाच गुप्त रीतीने महाराजांचा फोटो घेण्याचे आले व तो त्याने महाराज लेंडीवर जाताना साठे साहेबांच्या वाड्याजवळ उभे असताना घेतला. त्या फोटोत महाराजांजवळ असलेली इतर मंडळी चांगली निघाली असून महाराजांचे फक्त पाय निघाले. अर्थात भक्ताने फक्त पायावरच दृष्टी ठेवली पाहिजे असा जो आपला वेदशास्त्रांचा सिद्धांत आहे तो या लीलेने दृढ झाला. पाय हे देहाचे अधिष्ठानरूपी आहेत आणि नित्य लक्ष भासणाऱ्या देहाकडे न लावता अधिष्ठानाकडे लाभले पाहिजे. जसे मासे धरणाऱ्या कोळ्याच्या जाळ्यात त्यांच्या पायाजवळ असलेले मासे सापडत नाही, तसे देवाऱ्या पायाजवळ असलेले प्राणी त्यांच्या मायाजाळ्यात सापडावयाचे नाहीत. महाराजांच्या आरतीचे वेळी म्हटल्या जाणाऱ्या संस्कृत अष्टकातही माझे मन आपल्या चरणयुगली रमो हेच मागणे मागितले आहे. रमेन मनो मे तव पादयुग्मे. माझे एक मित्र लहानपणी मुंबईस असत. त्यांचा माधव बागेतील श्री लक्ष्मीनारायणाचे मूर्तीचे दर्शनास जाण्याचा नित्यनेम असे. काही दिवसांनी ती मूर्ती त्याच्या ध्यानात प्रकट होऊ लागली. काही वर्षानंतर त्यांना शिर्डीस महाराजांचे दर्शनास येण्याचा योग आला आणि ते वेळोवेळी शिर्डीस येऊ लागले. असे त्यांचे येणे बरेच वेळा घडल्यानंतर एकदा असे झाले की त्यांचे ध्यानाचे वेळी श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती प्रकट न होता महाराज प्रकट लागले. त्यावेळी त्यास अतिशय वाईट वाटू लागले आणि आजपर्यंत आपण दृढ केलेली आपली उपासना सुटत चालली असे मनात येऊन ते फार खिन्न झाले आणि आपली पूर्वीची उपासना कशी कायम राहील या विवंचनेत ते पडले. यानंतर लवकरच त्यांना शिर्डीस येण्याची फिरून संधी आली. ते महाराजांचे दर्शन घेऊन बसताक्षणीच महाराज म्हणाले, अरे खिन्न का व्हावे? त्या मूर्तीत आणि आपल्यात भेद का मानावा? आपणही तेच आहोत. त्यांना ती मूर्ती आली काय किंवा आपण आलो काय एकच. अर्थातच महाराजांच्या या शब्दांनी माझ्या मित्राचे मनाची तळमळ शांत झाली आणि सद्गुरू आणि परमात्मा एकच, दोहोंमध्ये भेद मानू नये या भागवतांतील तत्वाची खूण पटून त्यांना आनंद झाला. त्यानंतर त्यांच्या ध्यानात नित्य महाराजांचीच मूर्ती येऊ लागली आणि तीच दृढ झाली. असे 1 वर्ष गेल्यानंतर माझ्या मित्राची बदली पंढरपुरात झाली. तेव्हा ते पुन्हा घोटाळ्यात पडले. पंढरपुरास जाऊन देवदर्शनाला जावयाचे नाही हेही अयोग्य आणि जावयाचे तर आपल्या आता इष्ट बनलेल्या उपासनेला व्यत्यय येण्याची भीती वाटे. अशा मनाच्या स्थितीत महाराजांचे दर्शन घेऊन जावे असे त्यांच्या मनात आले. ते शिर्डीस येऊन पोहोचण्याचे जरा आधी महाराजांनी आपल्याला पंढरपुरात जावयाचे आणि तेथे राहावयाचे असे उद्गार काढले. जवळ बसलेल्या मंडळीस या बोलण्याचा खुलासा होईना. तो 10-5 मिनिटांनी माझे मित्र येथे येऊन पोहोचले आणि पंढरपुरास बदली झाली
असून मी तेथे जात आहे असे बोलले. अर्थातच महाराजांच्या बोलण्याचा उलगडा मंडळीस असा झाला की महाराज आपल्या भक्ताजवळ नेहमी असतात, त्याप्रमाणे या भक्ताबरोबर पंढरपुरासही राहतील. महाराजांनी माझ्या मित्राला सांगितले, ते पंढरपुरास आनंदाने जा, तेथे जाऊन देवाचे दर्शन घे, तेथेही आपणच आहोत. या शब्दांनी माझ्या मित्राला समाधान वाटून ते आनंदाने पंढरपुरास गेले. तेथे गेल्यावर श्री पांडुरंगाचे दर्शन गेले. तो देवळात त्यांना श्री पंढरपुराची मूर्ती न दिसता महाराज दिसले. त्याबरोबर त्यांना गहिवर टाटून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू धारा चालल्या. अर्थात प्रसिद्ध भक्त नरहरी सोनारासारखे त्यांचे मनातील द्वैताचे पूर्ण निरसन झाले.